चला आज आपण मस्त अशी छान करूयात आंबट गोड पालकची भाजी। लग्नामध्ये जशी भाजी असते का आंबट गोड पालकाची, तशी आज आपण करणार आहोत आंबट गोड पालकाची भाजी। त्यासाठी घेतलेला आहे आपण चिरलेला पालक, स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे चिरून, आणि हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे भिजवलेली, चिंच घातलेली आहे भिजू, आणि हे घेतलेले आहे शेंगदाणे। आता ही शेंगदाणे, पालकची भाजी आणि हरभऱ्याची डाळ हे सर्व आपण मस्त असं छान शिजवून घेणार आहोत। पाणी ठेवलेलं आहे गॅसवर। पाण्याला उकळी आल्यानंतर आपण टाकूया त्याच्यामध्ये पालक। पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे। आता टाकूया त्याच्यामध्ये पालक। पालक टाकून घ्यायचा। आता टाकूया शेंगदाणे, हरभऱ्याची डाळ, हे सर्व छान असं आपण शिजवून घेणार आहोत। मस्त शिजवून घ्यायचं। असा छान असा आपण मस्त पालक घेणार आहोत मस्त शिजवून, मग टाकणार आहोत त्याला छान अशी फोडणी। अशा पद्धतीने मस्त अशी छान आपली पालकची भाजी होत आहे। अशी आपली शिजलेली आहे पालकची भाजी। आता आपण त्याला टाकणार आहोत फोडणी। घेऊयात टाकून थोडेसे बेसन पीठ। बेसन पीठ टाकल्यानंतर रवीनं छान असं फिरून घ्यायचं। त्याला बेसन पीठ मस्त असं छान मिक्स करून घ्यायचं भाजीमध्ये। अशी मस्त आपण भाजी घेतलेली आहे हाटून। आता आपण टाकणार आहोत भाजीला फोडणी। पातेल्यामध्ये टाकलेलं आहे तेल। आता तेल छान असं गरम झाल्यानंतर टाकूयात मोहरी। हे घेतलेलं आहे आपण लसण आणि कोथिंबीर कुटून, आणि हा घेतलेला आहे खिसून थोडासा गूळ। आता टाकूयात मोहरी। मोहरी होऊ देऊ छान। मोहरी झालेली आहे छान। आता टाकूयात लसण आणि कोथिंबीरची पेस्ट। घेऊन मस्त हलवू। लसणची पेस्ट आपली झालेली आहे। आता टाकूयात थोडीशी हळद, 1 चमचा लाल चटणी। घेऊन टाकून हाटलेली भाजी घेऊन मस्त मिक्स करू। चवीनुसार टाकूयात मीठ। छान अशी भाजी आपली होत आहे। आता टाकूयात चिंचेचं केलेलं पाणी। गूळ देऊयात टाकून। गूळ टाकलेला आहे। घेऊत मस्त हलवून छान येऊ देऊत भाकरीला, भाजीला छान येऊ देऊत मस्त अशी भाजीला मस्त येऊ देऊत उकळी। घेऊत टाकून थोडीशी कोथिंबीर। अशा पद्धतीने आपली झालेली आहे लग्नातल्या सारखी आंबट गोड पालकची भाजी तयार। अशी झालेली आहे छान अशी आंबट गोड आपली पालकची भाजी तयार। मस्त झालेली, एकदम बेस्ट झालेली आहे आपली पालकची भाजी। अशा पद्धतीने आंबट गोड भाजी एक वेळ नक्की करून बघा। खूप छान टेस्टी लागते। लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास शेअर करा।